पडले. जीवावर 7 आवरण पडले. पहिलं आवरण देहाचं, जसं पानगोबीवर गड्डे हात, पानं हात, एक पान काढलं की दुसरं पान, दुसरं काढलं की तिसरं पान, तसे जीवावर पडले. पांघरण, पहिलं पांघरण जीवावर पडले देहाचं, दुसरं पांघरण पडलंय दैवताचं, तिसरं पांघरण पडलंय वेदशास्त्राचं. या शास्त्राने पिस केले पोथी पुराणात, हे काय नीट ठेवलेलं आहे. चौथं आवरण पडलंय 4 आश्रमाचं. 5वं पांघरण पडलंय 4 वर्णाचं. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. एक ब्राह्मण होय, एक क्षत्रियाचा होय, हे वैश्य होय, हे शूद्र होय, पांघरण होय, हे काढावं लागते. हे पांघरण टाकले जीवावर, बंधन होईल. 6वं पांघरण जातीयतेच, हे अमुक जातीचा आहे, तमुक जातीचा होय, हे पांघरण टाकले जीवावर. आणि 7वं पांघरण अष्टभाषाचं. एवढे पांघरण जर काढले तरच याला परमेश्वर दिसते, नाहीतर याला परमेश्वराला ओळखी नाही, याच्यातच अडकून पडते. आणि काढताना पांघरण जसे पडलेत, काढायचं असेल तर अगोदर अष्टभाषे काढावं लागतात. आधी फाशी सोडावं लागते याची. एकच फाशी घेतला तर होते नाही. 8 फाश्या पडलेत, कसं काढायच्या हे फाशी काढावं लागते. दुसरं पांघरण ते काढलं की दुसरं पांघरण जातीयतेचं. जातीयता नाहीच. आता सगळेच माणसं स्टेजवरून भाषण करून सांगतात जातीयता नाही, पाळू नका. मात्र पहिला ठराव दत्तात्रय प्रभूनं मांडलेला आहे, जातीयता नाहीच. हे अनंत युगापासूनचा ठराव आहे. मात्र या वेदानं या जातीयतेचं बंधन पाडून या समाजामध्ये फूट पडलं. हे बंधन नाही. आणि दत्तात्रय प्रभूनं कधी जातीयता मानली नाही. मात्र दत्तात्रय प्रभूचं नाव कोण्या विधान भवनामध्ये नाही की संसद भवनामध्ये नाही. त्यांना दत्त महाराज अजून कळाला नाही पहिला ठराव कोणता मानला. तिसरं पांघरण 4 वर्णाचं. हे वर्णही नाही, हे नंतर पडलेले होतं. मग वर्ण कुठं आता ब्राह्मण म्हणजे मुख होय, ज्याचं तोंड चांगलं ते ब्राह्मण. तोंड म्हणजे गोरपान म्हणजे हे जे बोलते की नाही, फुकट तोंड मिळाले फुकट बोलणं, जे चांगलं बोलते ते ब्राह्मण. क्षत्रिय म्हणजे भुजा होत, जे दररोज मारते खाते मारते खाते ते क्षत्रिय होत. क्षत्रिय. वैश्य म्हणजे पोट होय, हे व्यापारी होय, भरते उघडते, सकाळी भरलं संध्याकाळी भरलं की व्यापारी तृप्त झाला तुमचा. अजून सकाळी आता वाहन नेऊन सोडावंच लागते, व्यापारी. शूद्र म्हणजे पाय होतं, इथंच आहे सगळं, दुसरीकडे कुठेही नाही. हे आवरण का बाजूला करावे लागतं, तेव्हा परमेश्वराची भेट होते. देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे, देव आशाने भेटायचा नाही रे. हे सगळे पांघरण काढायची तयारी तुमची नाही, आणि देव भेटला पाहिजे. देव कसा भेटेल? हे सगळे पांघरण असे टाकलं अंगावर, 7 पांघरण. काय दिसणार आहे म्हणजे त्याला इतक्या पांघरणामध्ये गरमी होऊन मध्येच गुदमरून मरायचं. देव भेटायचं असं हे पांघरण काढावे लागतात. 4 आश्रम हे सुद्धा पांघरण होय. ब्रह्मचारी आश्रम, ग्रस्त आश्रम, वानप्रस्थ आश्रम, संन्यास आश्रम. याच्यातही भरती डेअरिंग होऊन गेली. मी ब्रह्मचारी हो, मी वानप्रस्थ वाला, मी संन्यास वाला, मी ग्रस्ताश्रमी हो. फुकट बंधन. मग वेदशास्त्राचं पांघरण पडले ते काढावे लागतात. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण. वेद विधान करती बहुशब्दाचा थाट, आणि गीता व्याकरण बहुशब्दाची आट. आणि पडले परिपाटी पर वस्तूची नाही भेट, कुशा म्हणे ज्ञान सिद्धांती गुहे गोष्ट. हे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण मायेची बेडी होईल. इथं माया आहे, याच्यामध्ये परमेश्वराची प्राप्ती नाही. हे सुद्धा बंधन पडले जीवावर. 4 वेद बंधन होत, 6 शास्त्र हे बंधन होतं, 18 पुराणे जीवावर पडलेले बंधन होतं. हे बंधन एवढे जरी पुराण वाचून जरी शहाणा झाला तरी जेल मधलाच होईल. कुठला होय?
बंधनामध्ये अडकलेला होय, सुटका त्याची झालेली नाही. 4 वेद 6 शास्त्रे 18 पुराण पेढे मायेचे दयाळ पेढे मायेचे मग श्रीच्या मुखातल्या गोष्टी ऐकून हे मायेची बेडी तोडता येते, बंधन होईल. मग नंतरच 6वं पांघरण, आता 5 निघाले, 6वं पांघरण दैवताचं होईल. ज्या दैवतानं जे येडे केले तुम्हाला त्याचं पांघरण पडलंय तुमच्यावर. आणि गाडगे महाराज, तुकडोजी महाराज हे साधू संत नेमके होऊन गेले. आपल्या एरियामध्ये त्यांचं वास्तव्य होतं, ते फिरले आपल्या एरियामध्ये. तरी अजून आपली भ्रांती गेली नाही. सगळ्या दैवताची पूजा, दगडाच्या धोंडाच्या दैवताची पूजा, लाकडाच्या देवाची पूजा, हे सगळी पूजा करण्यात सगळे व्यस्त होऊन गेले. यांना परमेश्वर कळायला तयार नाही. तुकडोजी गाडगे महाराजांना काय सांगितलं? सोन्या चांदीचा देव त्याला चोराचा देव, केला दगडाचा देव त्याला वड्राचा देव, आणि केला मातीचा देव त्याला पाण्याचा देव, केला लाकडाचा देव त्याला अग्नीचा देव. एवढं ते सांगून गेलेत आणि ते राष्ट्र संत झाले. त्यांच्या नावानं आजही मोठमोठे विद्यापीठ, मोठमोठे दवाखाने, मोठमोठे शाळा. तरी एवढं सांगून गेल्यावरही बाबासाहेब आंबेडकरांना सांगून गेलं तरी आपल्या डोक्यात काही बसलेलं नाही. आणि एवढे पांघरण जर काढले एवढे, आणि तरच परमेश्वर दिसते. मात्र एवढे बंधन या जीवावर पडले, देव कसा कळल? आणि प्रत्येक माणूस म्हणाले मला देव दिसणं आलाय, याचं ऑपरेशन करावं लागते. एवढे पांघरण काढले, पडदे काढले, डोळ्याचा पडदा काढला तर समोरच दिसते. आणि इतके पडदे काढणारा डॉक्टर जेव्हा सापडल तेव्हाच याला परमेश्वर दिसते. याचे 7 पडदे डोळ्यावरचे काढावे लागतात आता सांगितलेले, तेव्हाच त्याला देव दिसते. आणि मग म्हणते देव दिसला बापू. आणि 7 पांघरणापैकी एक जरी पांघरण डोळ्यावर असलं तरी याला देव दिसत नाही. म्हणूनच म्हणले, कोणी म्हणाले देव भेटला, देव भेटला. देव काय बाजारचा भाजीपाला होय का रे?
एवढे बंधन जीवावर पडले, काढायचं कोण? महाराज सांगाव आणि तुमचं तुम्ही काढाव. महाराजाचं काम फक्त सांगायचं होय आणि सांगितलेले काय काय काढायचं होय ते तुम्हाला शोधायचं होय. आता हे पांघरण काढा. हे पांघरण परमेश्वराची भेट न होऊ देणारे आवरण होतं जीवावर पडलेले. एवढ्या बंधनातून जीव कसा मुक्त होईल आणि तर देवाची भेट होती. मग निजात्मिक असता अविद्यात्मिक झाला तत्वता. आयशी पाहुणे जीवाची अवस्था आणि मायेशी कळवळ आले. परमेश्वराला जाणणारा होता. तुमच्या मधला जीव म्हणजे परमेश्वराच्या मांडीवरचे तुम्ही व्हा. तुम्ही काय साध्याच्या मांडीवरचे नव्ह. हे सगळे जे मजापासून ते तिथपर्यंत जे बसले आणि या ज्या पूर्ण या 56 कोटी पृथ्वीमध्ये, या 5 कोटी कर्मभूमीमध्ये जेवढे काही जीव आहेत हे सगळे जीव परमेश्वराच्या मांडीवरचे व्हा. एवढे मोठ्याचे लेकर इथं येऊन विदेशीपणा करालेत. काय साध्याचे लेकर होतं का? नाव घेतलं त्याच्या बापाचं, एवढा भारी बाप, आणि लेकर बिचारे इथं येऊन बसले परदेशासाठी या कर्मभूमीला. का? एवढ्या मोठ्या मांडीवरचं लेकरू निष्ठून आलंय. बाप सुद्धा पिसा होऊन गेलाय. बाप म्हणालाय कुठं आहे लेकरू? बापाला सुद्धा शोध लागायला तयार नाही. परमेश्वराला जाणणारा होता का आला. याच्यावरचे बंधन काढल्यानंतरच जीव परत येईल. कोणते बंधन काढावं लागतात? पहिली आशा काढावं लागते. दुसरं बंधन मोहाची साखळी तोडावं लागते. मोह धरून बसल्यानं काही साध्य होईना. जे जे घरी राहिले ते मोहाच्या साखळीत अडकलेत आणि जे इथं येऊन बसलेत बिचारे त्याची सुटका झाली. अविचारानं काही मिळाले. विचार सापडल्यानंतर ते अविचार नाहीसे होतात. आजही माणसं विचारानं जिवंत राहत. खूप लोक गेले मात्र विचारानं. छत्रपती शिवाजी महाराज गेले मात्र विचारानं आजही जिवंत राहत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले, आजही विचारानं ते जिवंत राहत. महात्मा गांधी गेले राष्ट्रपिता, विचारानं आजही जिवंत राहत. स्वामी विवेकानंद देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे शूरवीर गेले मात्र विचारानं आजही ते जिवंत राहत. त्यांचे विचार ज्वलंत राहत शास्त्राच्या माध्यमातून. आणि आजही ते वाचिलं की ते समोरच ज्वलंत दिसतात आपल्याला, जिवंत हुबेहूब. आपण वाचना म्हणून ते कळणं आले. ज्ञानेश्वर माऊली आजही हात ज्ञानेश्वरीच्या रूपानं, तुकोबाराय गाथेच्या रूपानं आजही जिवंत हात. नाथ महाराजाची गाथा आजही नाथ महाराज हात. कोण गेले? गेलंय कोणीच नाही. फक्त तुम्ही वाया जाऊ नका. ते माणसं गेलेले नाही. विचारानं आजही जिवंत हात. मग अहंकाराच्या डोहातून काढणं हे बंधन, मायेचा फास तोडणं ते बंधन, देहाचं बंधन तोडावं लागते, अविद्येचं बंधन तोडावं लागते, प्रपंचाचं बंधन तोडावं लागते, दैवताचं बंधन तोडावं लागते, माया बंधन तोडावं लागते. इतके बंधन तोडल्यानंतरच तो परमेश्वराकडे जाईल आणि नाहीतर तो परमेश्वराकडे जाणारा नाही. आणि अशी अवस्था जीवाची पाहून माईला कळकळ वाटले. निज मायेने काय केले? ज्ञान पुरोहिताशे निरोपिले. जीव चतुर्विध प्रकारे म्हणू लागले आणि जीव अविद्यात्मिक झाला. जीव अविद्यात्मिक झाला म्हणून जीवाच्या मायेला कळकळ वाटू लागली की या जीवाचं कसं होईल. एवढ्या बंधनात पडलाय, कसं निघाल आता? एखादं माणसाला काय हरकत नाही एखाद्या बंधनामध्ये अडकला तर चटकीने सोडू, मात्र एवढ्या बंधनामधून या जीवाला कसं काढू? एवढी मोठी साबण लागत. साधं एकच दिवस कुठेच न गादीवर बसल्यानं कपडे मळाले. एवढ्या बंधनामध्ये अडकल्यानंतर आता साबण करून आणायची केवढी?
आणि नदीत धुवाव की समुद्रात धुवाव? कसा मळ जाईल याचा? ज्ञानपुरोहिताला निरूपण केलं. आईशा पिता वचन पुरोहित बोले माया कारण जीवाशी लागले अविद्या बंधन आणि ते ऐका सावधपणे. जीवाला अविद्येचा रोग लागलाय, ते सावधपणे ऐका. अविद्येचे मूळ जाणव. आधी सृष्टी आहे प्रमाण, कर्म सृष्टी अधिकार देवण आणि कर्म मळ प्रक्षाळने हे लागे. अविद्येचं मूळ कुठं आहे? आधी सृष्टीला आहे. अविद्या लागली तिथं शेंड्याला. आता तिला जर अविद्या काढायची असेल तर मूळ कुठं आहे त्या अविद्येचं शोधावं लागते. आणि अविद्येचं मूळ शोधल्यानंतर आणि त्याला खंदून जेसीबी लावून काढावं लागते तेव्हा. आणि वरच्यावरी कोणतंही झाड तोडा, चिगूर फुटते. एक फांदी तोडलं की 25 चिगूर. बूड जरी छाटलं पुन्हा चिगूर फुटते. आणि त्या झाड काहीच फुटू नये असं वाटत असेल तर मुळापासूनच काढावी लागते. सर्व भोग भोगल्या विण न तुटे जीवाचे अविद्या बंधन म्हणून न्यावे जीवा कारण कर्मभूमीशी. सर्व भोग भोगल्याशिवाय जीवाचं अविद्या बंधन तुटत नाही. जीव मळालाय आनंदापाशी मात्र. आणि या जीवाचा मळ काढायचा असेल तर इथं काढू लागतं कर्मभूमीला. आंघोळ घरी करावं लागते, कपडे नदीला जाऊन धुवावं लागतात. का? पाणी भरपूर आहे. आलेला मळ सहजच निघून जाते. आणि घरी जर धुतो म्हणलं तर आता एका बकेटीमध्ये कपडे निघत नाही, पाणी जास्त सापडत नाही. म्हणून इथं तुम्ही धुण्यासाठी आला. कर्मभूमी म्हणजे हे जे ठिकाण होय कर्मभूमी, हे नंबर 1चं उत्तम ठिकाण होय. जसं एखाद्या गंगेमध्ये स्नान केल्यानंतर माणसाला जसं मानसिक समाधान मिळते तसं या कर्मभूमीमध्ये स्वर्गाचे सुरवर विच्छिती माझा जन्म व्हावे कर्मभूमी परती आणि येथे येऊन घडावे सद्गुरु भक्ती. स्वर्गामधले सगळे देव परेशान होत. त्याची अंतःकरणात इच्छा आहे की काय भाग्यवान हात इथं जन्मलेले माणसं. तुम्हाला म्हणाले भाग्यवान हात म्हणून. त्या स्वर्गामधले इंद्र चंद्र सूर्य 33 कोटी देव म्हणाले की काय भाग्यवान लोक हातो इथं जन्म मिळालाय. आणि तेनं इच्छा कराले त्या स्वर्गामध्ये जेवढे काही लोक गेले तिथं गेलेले लोक इच्छा करायला तुमची काय इच्छा आहे, तुमची काय इच्छा आहे असं विचारल्यानंतर त्या स्वर्गामधले सगळे म्हणाले बाबा आमची इच्छा एकच आहे की इथं येऊन सद्गुरु भक्ती घडते. आणि ही सद्गुरु भक्ती तिथं नाही. आणि त्या स्वर्गामध्ये काय इंद्रदेवाचा दरबार. इंद्रदेवाचा दरबार म्हणजे रंभा अप्सरा मेनका नृत्य गायन करणारे इंद्रदेव. नुसतं जसं आपल्या इथं आल्यानंतर जशी सवय आहे माणसाला चहा पाणी पिण्याची, आलं की पाहुण्याला चहा, तर इंद्र दरबारामध्ये काही कार्यक्रम जरी असला पहिला तमाशा ढोलकी पेटी आणि 2-4 बाय. मस्त बघायचं, मान मारायचं, समाधान व्हायचं आणि समाधान झालं. हे स्वर्ग होय. स्वर्ग म्हणजे आता इथं टीव्हीच्या रूपानं स्वर्ग प्रत्येकाच्या घरी आले. एवढ्यात सुटला नाही स्वर्ग, प्रत्येकाच्या स्वर्ग खिशात आलाय मोबाईलच्या रूपानं. कोणतंही चॅनल काढलं तरी स्वर्ग सज्ज आहे. आणि पहिल्याच्या काळामध्ये स्वर्गाचं सगळं इतिंभूत माळेगावला चालायचं यात्रा. आता येणारच आहे आता उद्या 4 दिवसामध्ये. आणि त्या माळेगावच्या यात्रेमध्ये तमाशाचे फडं चालायचे. आणि आमचा अख्खा मराठवाडा तमाशा पाहून पाहून उद्ध्वस्त झाले. किती पैसे देणं, किती करणं, गाणं रिपीट करणं, कसं होय. मराठवाडा इकडे बसला. विदर्भ हुशार असल्यामुळे या काही पेचात पडला नाही. मराठवाडा सगळा डुबून गेला याच्यामध्ये. आणि हे काय होय, स्वर्ग होय. डायरेक्ट तिथलं प्रतिकृती इथं येऊन बसली. आणि मी लहान असताना सुद्धा आमच्या गावामध्ये तमाशाचे फडं चालायचे. जे काही तमाशा पाहिलेले लोक आहेत उद्या दत्त जयंतीला आल्यानंतर त्यांना विचारून घ्या काही शिल्लक राहिले काय त्यांचं बघणाऱ्याचं. आणि हेच होय स्वर्ग. आणि ती म्हणून स्वर्गातले लोक कंटाळा कतरून गेले. ते म्हणाले बाबा इथं आमचा जन्म हो
आणि सद्गुरु भक्ती इथं घडते आणि एवढे भाग्यवान भक्ती दुसरीकडे नाही, अशी तळमळ लागली स्वर्गामधल्या सगळ्या देवांना. मग एवढं सुख या कलियुगामध्ये कर्मभूमीमध्ये दुसरं सुख कोणतंही नाही. मग निज माया करी प्रसन्न अनात्मिक जीव कैसा जाईल कर्मसृष्टी कारण हे सांगावे ज्ञानराया. ज्ञानराया, जेवढा तानुला जीव सूक्ष्म जीव इथं कर्मभूमीला कसा जाईल, कसा भोगेल, आपल्या निजस्थळाला कसा परत येईल. चार पदार्थ मिश्रित करून नरदेह उभारून आणि कर्म मार्ग स्थापावे. चार पदार्थ मिश्रित करायचा, नरदेह तयार करायचा, कर्मभूमीला पाठवायचं. आणि इथं पाठविल्यानंतर चार पुरुषार्थाच्या संगतीनं जीवाची कर्म साखळी तोडून जीव शुद्ध स्फटिक करून आनंदाशी भेटविणे. चार पदार्थ मिश्रित करून जीवाला इथं आणायचं आणि नरदेह तयार केल्यानंतर चार पुरुषार्थाच्या संगतीनं जीवाला घेऊन जायचं. आज मी जे चार पुरुषार्थाचं तुम्हाला जे कथन केलं, दोन आपले झाले अर्थ आणि काम. हे दोन जे सांगितले, आता उद्या दोन राहिले. यायची संगत धरायची कुठपर्यंत? आपल्याला ज्या ठिकाणी यांना सोडायचं आहे तिथं सोडून द्यावं लागते. आणि हे गुरु सांगते शिष्याला, यायची संगत बंद, याच्या पुढे नंतर दुसऱ्या संगतीला घ्यावं लागतं. आणि ही चारी पुरुषार्थाची संगत जीवाला माणूस माणूस बनविते. काय बनविते? माणूस. आजही माणसाहात माणसाची गती लागली नाही आणि माणूस बनविते चार पुरुषार्थ. म्हणून तुकडोजी महाराजांना सांगितले, जगामध्ये सगळे हात, मात्र अजून मला माणूस सापडला नाही. माणूस द्या मला, माणूस. मग चार पुरुषार्थाची संगत माणसाला माणूस बनवते. जीवाची कर्मसाखळी तोडून जीव शुद्ध स्फटिक करून आनंदाशी भेटविणे. पुरोहित निरूपिले निज मायेशी विसरला आनंदाशी आणि पडला माया विद्येच्या फाशी. चतुर्विध बंद लागले त्या क्षणेशी निरानंद झाला. जीवाजवळ आनंद होता, मात्र एका क्षणामध्ये त्याचा आनंद नाहीसा झाला, तो निरानंद झाला. ज्ञान पुरोहित काय केले? मूळ चैतन्याशी बोलाविले. जीव सांभाळी घातिले आणि चारी पदार्थासहित. रत्नाळोप 40व ज्योतिष नावाची देवता राज्यकर्त्याला परिवार नाही. या दैतल्या जीवाचे ज्ञान गजला व्यक्त नावाचा माळावला लोटलं 39व्या पदाला. ज्योतिमाख्यानामध्ये 39व निरंजन नावाची देवता राज्यकर्त्याला परिवार नाही.
या देवतेला अपरोक्ष नावाचा मळ लावला. लुटला 38 पदाला. निर्मळ अडसाव मूळ निरू नावाची देवता राजगड त्याला परिवार नाही. या देवतेला विकार नावाचा मळ लावला. लुटलं 37 पदाला. देवळ 37 पंचम सचितानंद निर्गुण नावाची देवता राज्य करते त्याला परिवार नाही. या देवतेला अभेद नावाचा मळ लावला. लुटलं 36 पदाला. परग्रह 36 चतुर्थ सचितानंद निर्गुण नावाची देवता राज्य करते त्याला परिवार नाही. या देवताने ज्याला अगोचर नावाचा मळ लावला. लुटलं 35 पदाला. श्रीनाथ 35 श्री माय नावाची देवता राज्य करते याचा बरं 28 शक्य आहे. या देवतांच्या ममता नावाचा मळ लावला. लुटलं 34 पदाला. सुंदरा 34 ब्रह्ममाय नावाची देवता राज्य करते याचा बरं 4 कोटी आहे. या देवतांच्या निर्दय नावाचा मळ लावला. लुटलं 33 पदाला. त्रिकुणात 33 ईश्वर शेवानंद नावाची देवता राज्य करते याचा बरं 15 लक्ष आहे. या देवतेला परमस्मी नावाचा मळ लावला. लुटलं 32 पदाला. सरुणा 32 चिदंबमाय नावाची देवता राज्य करते याचा बरं 9 लक्ष आहे. या देवतेला माईक नावाचा मळ लावला. लुटलं 31 पदाला. ब्रह्मपूर निधापद 31 जीव ब्रह्म नावाची देवता राज्य करते याचा बरं 53 लक्ष आहे. या देवतेला सांख्य नावाचा मळ लावला. जीव हा एका पदाने खाली येऊ लागला. परमेश्वराच्या मांडीवरचा जीव मात्र जीव आता वाया चाललाय. जीवाजी चालला वाया धावा धावा गुरुराया. जीवाजी चालला वाया धावा धावा गुरुराया. जीवाजी चालला वाया धावा धावा गुरुराया. वाजे वाजे चालला वाया धावा धावा गंगराया. जीवाजे